ही आपल्या ब्लाऊजची मापं आहेत. पूर्ण उंची आहे 13.5 इंच, छाती आहे 36, कंबर आहे 32 इंच, पुढील गळा 6.5 इंच, मागील गळा 10, बाही लांबी 6.5 आणि दंडघेर 6 इंच. आता या मापावरून ब्लाऊजचं पेपर कटिंग करूयात. इथे आपण डबल फोल्ड पेपर घेतला आहे पहा, कारण एकाच वेळी पुढील आणि मागील दोन्ही भाग ड्राफ्टिंग कटिंग करतोय. सुरुवातीला आपण पूर्ण उंची टाकत असतो आणि त्यामध्ये 1 इंच मार्जिन घेत असतो. तर मागील व्हिडिओमध्ये उंचीचं योग्य प्रमाण का घ्यावं ते पाहिलं तर इथे पहा, तुमची जी काही उंची असेल ती प्रमाणात घ्या. इथे आपली पूर्ण उंची आहे 13.5 इंच, त्यामध्ये 1 इंच मार्जिन ॲड करून सरळ टेप ठेवून 14.5 इंचाला मार्क करून घेतलं. आता खालच्या साईडला सरळ रेषा ड्रॉ करून घ्या. त्यानंतर शोल्डरचं माप टाकायचं आहे. तर ब्लाऊजची साईज हेवी आहे आणि मागील गळा डीप नेक आहे, त्यानुसार शोल्डर घेतोय 5.5 इंच. तर पुढील व्हिडिओमध्ये योग्य शोल्डर कसे घ्यावे ते पाहणार आहोत, तर पुढला व्हिडिओसुद्धा नक्की पहा. तिथूनच खालच्या साईडला मुंढा खोलीसाठी 6 इंचाला मार्क करतोय. पुन्हा बंद बाजूकडून 5.5 इंचाला मार्क करून थोडं पुढल्या साईडला 6 इंचाला मार्क करून हे सगळे पॉईंट्स जोडत इथे बॉक्स तयार करून घेऊया. अशा पद्धतीने मार्क केल्याने मुंढा रेषा आणि छाती रेषा अगदी सरळ रेषेत येतात. त्यानंतर छाती रेषेवर छातीचा चौथा भाग आणि त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन. इथं शिलाई मार्जिन तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता. कमरेच्या रेषेवर कमरेचा चौथा भाग, 1 इंच बॅक साईडचा टक्स आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता मार्जिन रेषा आणि फिटिंग रेषा जोडून घेऊयात, म्हणजेच पुढील मापं टाकायला सोपं जातं. आता गळारुंदी घेतोय 2.25 इंच, कारण मागील गळा डीप नेक आहे आणि ब्लाऊज नॉट न लावता शिवणार आहोत. नॉट लावणार असाल तर गळारुंदी 2.5 इंच घ्या. पुढील गळ्याची खोली आहे 6.5 इंच, त्यामध्ये अर्धा इंच शिवण्यात असं 7 इंचाला मार्क करून पुन्हा बंद बाजूकडून खालच्या साईडला गळ्याची खोली 2.25 पेक्षा 1 रेषा जास्ती घ्या, कारण पुढील गळा खेचला जाऊ नये. आता हे पॉईंट्स जोडत बॉक्स तयार करून घ्या. या बॉक्समध्ये पुढील गळ्यासाठी गोल गळ्याचा शेप ड्रॉ करून घेतोय. त्यानंतर गळारुंदीच्या बाजूला अर्धा इंचाला शोल्डर उतार देतोय. शोल्डर उतार देताना किंवा गळाची रुंदी वाढवत असताना मागील व्हिडिओमध्ये ज्या आपण महत्त्वाच्या टिप्स पाहिल्या त्या गोष्टींचा विचार करून द्या. आता मुंढ्याचा मार्क करतोय. मध्यातून मागील मुंड्यासाठी 1.5 इंचाला मार्क करा. तिथूनच अर्धा इंच आतल्या साईडला पुढील मुंड्यासाठी. त्यानंतर मुंढा लाईनचा मध्य काढून घ्यायचा आहे. त्यानंतर फिटिंग लाईनच्या इथे 1.5 इंच खालच्या साईडला येत मागील मुंड्याचा शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. तिथूनच पुढील मुंड्याचा शेप ड्रॉ करत असताना मध्यात 2 रेषा इतपत आतल्या साईडला या, म्हणजेच आपला ब्लाऊज फिटिंगला अगदी छान बसेल. आता योगपट्टीचं माप टाकतोय. छातीनुसार योगपट्टी घेतोय 2.5 इंच. खालच्या साईडला 2.5 इंचाला मार्क करून सरळ रेषा ड्रॉ करून घ्या. इथे लक्षात घ्या, बस्ट साईज हेवी असेल तर योगपट्टीचं माप कमी घ्यायचं. आता आयुगपट्टीच्या बाजूने वरच्या साईडला 1.25 इंचाला मार्क करा. त्यानंतर योगपट्टीला गोल आकार देण्यासाठी छातीच्या 10व्या भागाला मार्क करा. 36 छातीनुसार 10वा भाग येतो 3.6 इंच. तर आयुगपट्टीच्या बाजूने 3.6 इंचाला मार्क करून हे दोन्ही पॉईंट्स जोडत इथे आपण योगपट्टीचा गोल शेप ड्रॉ करून घेतोय. योगपट्टीला गोल शेप दिल्याने ब्लाऊज छातीला फिटिंगला छान बसतो, त्यामुळे योगपट्टीचा शेप नेहमी अशा पद्धतीने गोल आकारात द्यायचा. आता सगळ्यात महत्त्वाचं कटोरी कशी ड्रॉ करावी ते पाहूयात. आयुगपट्टीच्या बाजूने कटोरीचं माप टाकायचं आहे. तर इथे आपण फॉर्म्युलानुसार कटोरीचं माप काढलं आहे. पहा, आपली छाती आहे 36 इंच, त्याचा 6वा भाग काढायचा आहे जो की येतो 6 इंच. त्यामधून कंपल्सरी अर्धा इंच मायनस करून घ्यायचं आहे, म्हणजेच आपलं एकूण अंतर आलं 5.5 इंच. तर हे आपल्या कटोरीचं परफेक्ट माप आहे. याच पद्धतीने कटोरीचं माप काढा. आता आयुगपट्टीच्या बाजूने योगपट्टीवर 5.5 इंचाला मार्क करून घेतोय. तिथूनच थोड्या वरच्या साईडला 1 ते 1.5 इंच इतपत अंतर सोडत 5.5 इंचाला मार्क करून तिथंपर्यंत सरळ रेषा ड्रॉ करून घ्या. अशा पद्धतीने मार्क केल्याने कटोरीला गोल आकार द्यायला सोपं जातं.
त्यानंतर कटोरीचा दुसरा पॉईंट मार्क करण्यासाठी पुढील मुंड्याच्या इथून आतल्या साईडला 2 मार्क करायचे आहेत, एक 2.5 इंचाला आणि एक 2.25 इंचाला. त्यानंतर गळारुंदीच्या इथून खालच्या साईडला 5.5 इंचाला मार्क करून घ्या. कटोरीचा शेप ड्रॉ करण्यासाठी पुढील मुंड्याच्या इथून जे आतल्या साईडला 2 पॉईंट मार्क करून घेतले, त्या 2 पॉईंटमध्ये जो पॉईंट तुम्हाला योग्य वाटतोय त्यामधून डॉटेड लाईनमध्ये कटोरीचा शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. डॉटेड लाईनमध्ये कटोरीचा शेप ड्रॉ केल्याने गोलाकारात येतो पहा. त्यानंतरच हा शेप डार्क करून घ्यायचा आहे. ब्लाऊजची मूळ कटोरी परफेक्ट येणं गरजेचं आहे, त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेत ब्लाऊजचं कटिंग करा. इथे आपण परफेक्ट मापानुसार 36 मापाच्या मूळ कटोरीचं ड्राफ्टिंग केलं. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट ह्या पॅटर्नपासून, जेव्हा आपण कापडावर ब्लाऊज कटिंग करत असतो तेव्हा योगपट्टीमध्ये वाढीव मार्जिन घ्यावं लागतं, तर ते आपण इथे डायरेक्ट पेपरवर वाढवून घेतोय, कारण कधी कधी आपण विसरून जातो, त्यामुळे पुढील भाग हा शिवण्यात कमी येतो. योगपट्टीच्या खालच्या साईडला अर्धा इंचाला मार्क करून सरळ रेषा ड्रॉ करून घ्या. इथे आपण कटोरी ब्लाऊजच्या समोरील भागाचं ड्राफ्टिंग करून घेतलं. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, जे आपण पुढील भागात मागील भागाचा 1 इंच टक्स घेतला आहे ते मार्जिन पुढील भागात आहे असं ठेवा, कारण जेव्हा आपण आयुक पट्टी जोडत असतो आणि पुढील साईड पार्ट जोडत असतो त्यामध्ये ते मार्जिन मायनस होऊन जातं आणि थोडंफार राहिलं तर ते तुम्ही कटिंग करून घेऊ शकता. आता पुढील भागातून मागील भाग सेपरेट करून घेतोय. योगपट्टीच्या इथून कटिंग करायला सुरुवात करायचं आहे. मार्जिन रेषा कटिंग करून घ्या. त्यानंतर मागील मुंड्याचा शेप आहे असा कटिंग करून घ्यायचा आहे. आता पुढील भागातून मागील भाग सेपरेट करून घेतोय. आता आपण मागील भागाचं ड्राफ्टिंग करतोय. पहा, जे आपण पुढील भागात अर्धा इंच योगपट्टीसाठी ॲड केलं होतं ते आपल्याला मागील भागातून कटिंग करून घ्यायचं आहे. खालच्या साईडला अर्धा इंचाला मार्क करून सरळ रेषा ड्रॉ करून घ्या. त्यानंतर गळारुंदीचं माप टाका. गळारुंदी घेतली आहे 2.25 इंच. मागील गळ्याची खोली आहे 10 इंच. त्यामध्ये अर्धा इंच शिवण्यात असं 10.5 इंचाला मार्क करून खालच्या साईडला गळ्याची खोली 2.25 इंच घेतो. इथे तुम्ही 3.5 इंचापर्यंत वाढवून घेऊ शकता. आता इथे हा बॉक्स ड्रॉ करून घेतोय. आता मागील गळ्यासाठी पंचकोनी गळ्याचा शेप ड्रॉ करून घेऊयात. खालच्या साईडने वरच्या साईडला 1.5 इंचाला मार्क करून बाहेरच्या साईडला जितका रुंद हवा आहे त्यानुसार मार्क करून घ्यायचा आहे. इथं पहा, मी साधारण अर्धा इंच इतपत बाहेरच्या साईडला गळ्याचा शेप ड्रॉ करून घेतला. आता हा पॉईंट वरच्या साईडला जोडून घेतोय. त्यानंतर गळारुंदीच्या बाजूने अर्धा इंचाला शोल्डर उतार ड्रॉ करून घ्या. आता मागील भागाचा टक्स ड्रॉ करतोय, त्यासाठी बंद बाजूकडून 5 इंचाला मार्क करून जो आपण 1 इंचाचा टक्स घेतला आहे तो दोन्ही बाजूला अर्धा इंच मार्क करून उभा टक्स 4.5 इंच घेतोय. आता मागील भागाचा टक्स जोडून घेऊयात. त्यानंतर खालच्या साईडला जे अर्धा इंच एक्स्ट्रा पेपर आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर गळ्याचा शेप आहे असा कटिंग करून घ्या. शोल्डर उतार कटिंग करून घ्या. इथे आपल्या 36 छातीच्या मागील भागाचं संपूर्ण ड्राफ्टिंग कटिंग झालं. आता आपण पुढील भाग घेतोय. सुरुवातीला योगपट्टी सेपरेट करून घ्या. योगपट्टीचा शेप आहे असा कटिंग करून घेतोय. त्यानंतर पुढील मुंड्याचा शेप आहे असा कटिंग करून घ्या. त्यानंतरच पुढील गळ्याचा शेप आहे असा कटिंग करून घ्यायचा आहे. त्याचसोबत शोल्डर उतारसुद्धा कटिंग करून घ्या. आता समोरील दोन्ही साईड पार्ट सेपरेट करून घेतोय. आता ही मूळ कटोरी पुढे आपल्याला वाढवून घ्यायची आहे. त्यापूर्वी ही कटोरी मध्यातून फोल्ड करून घ्या. आता ज्या साईडने कटोरी शिलाई करत असतो त्या साईडने 1/2 इंचाला मार्क करून घ्या. आता इथून मध्यापर्यंत असा गोल शेप ड्रॉ करून घ्या. जे एक्स्ट्राचं पेपर आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर ही कटोरी वाढवून घेतोय, त्यासाठी इथं आपण हा पेपर घेतला आहे. आता 36 छातीनुसार ही कटोरी आपण 1.5 इंचाने वाढवून घेतोय. हा पेपरच्या एका बाजूने आतल्या साईडला 1.5 इंचाला मार्क करून घ्या. आता तिथंपर्यंत सरळ रेषा ड्रॉ करून घेतोय. आता जिथं आपण मार्क केला आहे त्याच्या पुढे ही मूळ कटोरी बरोबर सरळ रेषेत ठेवून घ्या. त्यावर एखादी वस्तू ठेवा जेणेकरून ही मूळ कटोरी हलणार नाही. पुन्हा कटोरीच्या पुढल्या साईडला 1.5 इंचाला मार्क करून तिथंपर्यंत सरळ रेषा ड्रॉ करून घ्या. त्यानंतर मूळ कटोरीचा गळ्याचा शेप आहे असा ड्रॉ करून घ्या. हे मार्क करत असताना आपली मूळ कटोरी हलणार नाही याची काळजी घ्या.
कटोरी शिवताना आयुक पट्टी जोडण्यासाठी जे 5 इंच शिलाई मार्जिन लागतं ते पुढल्या साईडला वाढवून घेतलं. इथून खालच्या साईडला सरळ रेषा ड्रॉ करून घ्या. त्यानंतर कटोरी जोडण्यासाठी जे अर्धा इंच शिलाई मार्जिन लागतं ते आपण पुढल्या साईडला वाढवून घेतलं. पहा, आता गळ्याच्या बाजूपासून जे खालच्या साईडला 1.5 इंच मार्क केलं तिथपर्यंत ही कटोरी वाढवून घ्यायची आहे. तर सुरुवातीला डॉटेड लाईनमध्ये कटोरीचा शेप ड्रॉ करून घेतोय, जेणेकरून कटोरीचा शेप गोलाकारात येईल. त्यानंतरच हा शेप डार्क करून घ्या. नवीन शिकत असाल तर अशाच पद्धतीने शेप ड्रॉ करा, अगदी परफेक्ट येतो. पहा, इथं आपण कटोरीचा शेप वाढवून घेतला. त्यानंतर खालच्या साईडने ह्या कटोरीचा मध्य काढून घ्यायचा आहे. टेप अशा पद्धतीने ठेवून मध्यात मार्क करून घ्या. मूळ कटोरीच्या मध्यात मार्क करून घेतलं. तिथून खालच्या साईडला 1.25 इंचाला मार्क करायचा आहे. आता कटोरीच्या दोन्ही बाजू मध्यात जोडून घ्यायच्या आहेत. पहा, आपली बस्ट साईज थोडीशी हेवी आहे म्हणून इथे आपण 1.25 इंच अंतर घेतलं. तुम्ही साईजनुसार 1.5 इंचसुद्धा घेऊ शकता. कटोरीचा जो मधला सेंटर आहे तो सरळ रेषेत येणं गरजेचं आहे. तुम्हाला असं जमत नसेल तर सुरुवातीला सरळ रेषा ड्रॉ करून घ्या, त्यानंतरच शेप ड्रॉ करून घ्या. पहा, इथे आपण 36 छातीची कटोरी वाढवून घेतली. आता ही आहे अशी कटिंग करून घेतोय. जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर पुढला व्हिडिओ कशावर बनवू ते कमेंट करून नक्की कळवा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. इथे आपण अगदी सोप्या पद्धतीने 36 छातीची मूळ कटोरी वाढवून घेतली. आता जी मूळ कटोरी आहे ती फेकून द्या. आता टक्स मार्क करण्यासाठी ही मूळ कटोरी मध्यातून फोल्ड करून घ्या. कटिंग करते वेळेस अशा पद्धतीने जर वर खाली पेपर कट झाला असेल तर तो सरळ रेषेत कट करून घ्या. आता आडवा टक्स 1.5 इंच घेतोय आणि उभा टक्स 3.25 इंच घ्यायचा आहे. आता हा टक्स ड्रॉ करून घेतोय. 36 छातीनुसार हे टक्सचं परफेक्ट माप आहे. पहा, पफ खूप छान येतो. फक्त शिलाई करते वेळेस जे टक्सचं माप आहे ते वरच्या साईडला फोल्ड करा किंवा ते कटिंग करून घ्या. आता आपण साईड पार्ट घेतोय. इथं लक्षात घ्या, जी आपण वाढवलेली मेन कटोरी आहे ती साईड पार्टपेक्षा साधारण 1.25 इंच इतपत एक्स्ट्रा आली पाहिजे. म्हणजे जेव्हा आपण हे दोन्ही साईड पार्ट जोडत असतो तेव्हा ती आपल्या शिवण्यामध्ये ॲडजस्ट होऊन जाते. आणि दोन्ही साईड पार्ट शिलाई करण्यापूर्वी अशा पद्धतीने जोडून पहा. जर तुमचं जास्ती कापड येत असेल तर ते खालच्या साईडने कटिंग करून घ्या. जर तुम्ही गळ्याच्या बाजूने कटिंग केलं तर गळा आपला पसरट होतो, त्यामुळे शोल्डर उतरतात आणि गळ्याचा आकारसुद्धा बिघडतो. तर ह्या गोष्टी लक्षात घ्या. त्याचसोबत साईड पार्ट जोडत असताना ते न खेचता जोडा. आता हे बाजूला ठेवून बाहीचं कटिंग करतोय. त्यासाठी इथं हा पेपर घेतला आहे. समोरच्या साईडला याची ओपन बाजू आहे, मध्यात फोल्ड करून घेतला आहे. आता बाहीची उंची टाकतोय. ही आपली अस्तरची बाही आहे तर उंची आहे 6.5 इंच. त्यामध्ये 1 इंच ॲड करून 7.5 इंचाला मार्क करतोय. जर बिना अस्तरची बाही असती तर 1.5 इंच मार्जिन घेतलं असतं. खालच्या साईडने वरच्या साईडला 7.5 इंचाला मार्क करून सरळ रेषा ड्रॉ करून घ्या. त्यानंतर बाहीची घडी घेत असताना छातीनुसार घ्यायची आहे. आपली छाती आहे 36 इंच, त्याचा चौथा भाग येतो 9 इंच. पण इथे आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतला आहे म्हणून त्यामधून अर्धा इंच मायनस करून घेतोय. इथे आपण बाहीची घडी 8.5 इंच घेतोय. आता इथं हा बॉक्स ड्रॉ करून घेऊयात. आता बाहीची सगळी मापं ह्या बॉक्सच्या आतल्या साईडला येतील. त्यानंतर ओपन बाजूकडे बाहीची कॅफ हाईट टाकत असतो. 36 छातीनुसार बाहीची कॅफ हाईट घेतोय 3 इंच. पुन्हा मध्यात 3 इंचाला मार्क करून तिथेपर्यंत अर्ध्यात सरळ रेषा ड्रॉ करून घ्या. आता जे आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलं आहे ते ह्या लाईनमधून मायनस करून घ्यायचं आहे. आता इथून बंद बाजूपर्यंत अशी क्रॉस रेषा ड्रॉ करून घ्या. आता बंद बाजूच्या इथून आतल्या साईडला 1 इंचाला मार्क करून घ्या. त्यानंतर ह्या लाईनचा मध्य काढून घ्यायचा आहे. टेप अशा पद्धतीने ठेवून मध्यात फोल्ड करून मध्यात मार्क करून घ्या. आता जिथं आपण मार्क केलं आहे तिथे वरच्या साईडला अर्धा इंचाला मार्क करा. आता हे तिन्ही पॉईंट्स जोडत मागील मुंड्याचा शेप
ड्रॉ करून घेतोय. फिटिंग लाईनच्या इथं 5 इंच खालच्या साईडला या, म्हणजेच मुंढ्यामध्ये चुण्या येत नाहीत. त्यानंतर मध्यातून फिटिंग लाईन पर्यंतचा मध्य काढून घ्या. टेप फोल्ड करून मध्यात मार्क करून तिथे खालच्या साईडला 5 इंचाला मार्क करा. आता हे तिन्ही पॉईंट जोडत पुढील मुंड्याचा शेप ड्रॉ करून घेतोय. पहा, त्यानंतर खालच्या साईडला तुमचा जो काही दंडघेर असेल तो आणि त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता मार्जिन रेषा आणि फिटिंग रेषा जोडून घेतोय. इथे आपल्या 36 छातीच्या बाहीचं ड्राफ्टिंग झालंय. आता आपण कटिंग करतोय. सुरुवातीला मागील मुंड्याचा शेप आहे असा कटिंग करून घ्यायचा आहे. त्यानंतर बाही ओपन करून घ्या. त्यानंतरच पुढील मुंड्याचा शेप आहे असा कटिंग करून घ्या. इथे आपल्या 36 मापाच्या कटोरी ब्लाऊजचं संपूर्ण पेपर कटिंग झालं आहे. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.